Good morning, student. I am Mrs. Vandana Kamne from Hindi Madhyamik Vidyalaya Nasik, which is run by Krantivir Vasantrao Narayanrao Naik Education Society Nasik. Here I am with the second lesson of our syllabus, An Encounter of a Special Kind, which is written by Tapan Mukherjee. This is a story by Tapan Mukherjee about a young boy who saved a baby langur from the attack of a male langur who wanted to kill the baby langur. This story shows that there is a mutual understanding between man and animal. If a man gives or any animal gives love, compassion to man or animal, then bond can be established. And this is story about all these things. या कथेमध्ये आपला जो लेखक आहे हा आता 70 वर्षाचा आहे. त्याच्या लहानपणी घडलेली ही कथा आहे. या कथेमध्ये एक मेल लंगूर जो असतो म्हणजेच नर वानर जो असतो तो छोट्या वानराला त्याच्या समूहामध्ये कधी जिवंत ठेवत नाही. त्याला त्याचा तो डॉमिनंट असतो, तो सगळ्यात पॉवरफुल असतो आणि असा नर एका छोट्या नर बाळाला चावा घेऊन मारायला लागतो. तर अशा पद्धतीने तो मारत असतो की ते बघून आपल्या लेखकाला त्याची प्रचंड कणव येते आणि तो त्याच्याकडे धावत सुटतो हातात काठी आणि दगड घेऊन आणि तो त्याला हाकलून लावतो त्या मेल लंगूरला आणि त्या छोट्या बाळाला तो पकडतो. ते पूर्णपणे त्याला मरेपर्यंत चावे घेतले असल्यामुळे ते पूर्ण लाईफलेस लिस्टलेस झालेली असते ती बेबी आणि मग तो त्या बाळाला घेऊन आपल्या घरात येतो. त्याला मेडिसिन लावतो आणि तेव्हा त्याला बरं वाटायला लागतं. तेव्हा तो बघतो, त्याला केळी देतो खायला आणि तो बघतो की समोर त्याची आई त्याच्याकडे बघते त्या बाळाकडे आणि शांततेने बघते. ती ते लेखकाला काही त्रास देत नाहीये आणि त्यावेळेला लेखकाला जाणवतं की जेव्हा आपण एखाद्या प्राण्याला अशा पद्धतीने मदत करतो तर त्यावेळेला दोघांमध्ये एक चांगलं नातं प्रस्थापित होऊ शकतं. कारण तिथे समोर बसलेली असते ती एक युनिव्हर्सल मदर असते. युनिव्हर्सल मदर म्हणजेच काय की कुठेही जा आईच्या भावना समानच असतात. एक जागतिक मदर तिथे बसलेली असं लेखकाला जाणवतं आणि ही कथा अशा पद्धतीने पुढे जाते. फार सुंदर कथा आहे. आता आपण ती कथा पुन्हा सविस्तर बघणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू रीड द फर्स्ट. That is the first passage of the story. You can see here the female langur, the mother langur with her child, and the story is about this female langur, this child and the male langur. Just read, we are going to read of the story which is on page number 8. Just I am going to read. My father was a medical professional working for a private company in Raniganj in West Bengal. The officers of the company were housed in individual bungalows inside a large campus. Our house was in a corner of the campus. The officers' club was adjacent to the boundary wall of our garden. The compound was luxurious with green grass, colorful flowers, and a host of tall and majestic trees. The seasonal vegetables in the kitchen garden of the household and the magnificent trees constantly attracted squirrels and many species of birds. A group of langurs had even made their den in an ashwatha tree nearby. They had all become a part and parcel of our existence and daily life. First of all, I would like to tell you the difficult words from the passage. The first word is encounter. The encounter चा अर्थ काय आहे? चकमक. मेडिकल प्रोफेशनल म्हणजेच वैद्यकीय सेवेतील. हाऊस्ड इन, हाऊस्ड इन म्हणजे राहण्याची व्यवस्था. नेक्स्ट वर्ड आहे ऍडजेसंट. ऍडजेसंट म्हणजेच काय? जवळचा किंवा निकटचा. त्यानंतरचा वर्ड आहे लक्ष्युरियस. लक्ष्युरियस म्हणजे काय? संपन्न, संपन्न असणे. होस्ट ऑफ. होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीचा अर्थ काय? उंच डेरेदार वृक्ष. मॅग्निफिसंट. मॅग्निफिसंट म्हणजे भव्य. डेन. डेन म्हणजेच काय? राहण्याची जागा किंवा ज्याला गुहा म्हणता येईल. अश्वत्था ट्री. अश्वत्था म्हणजे आपलं पिंपळाचं झाड. पार्ट अँड पार्सल ऑफ. पार्ट अँड पार्सल म्हणजेच काय? अविभाज्य भाग असणे.
आणि एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्व. आता आपण लाईन टू लाईन हा पॅराग्राफ समजून घेणार आहोत. जस्ट फोकस ऑन द पॅराग्राफ. Was a medical professional. Here, look, I am a teacher by profession. So, the father of the writer is a medical professional. He was a medical professional. ते कोण होते? वैद्यकीय सेवेमध्ये होते. My father was a medical professional. Working for a private company. Where was he working? He was working for a private company. Private company म्हणजेच काय? एका खाजगी कंपनीमध्ये ते काम करत होते. Which is in a Bengal. Here you can see the picture of India's map. You can see here the West Bengal. It is in a colorful way. It has been shown. His father was working for a private company which is in a Raniganj in West Bengal. West Bengalच्या राणीगंज मध्ये त्याचे फादर काय होते? प्रायव्हेट कंपनीमध्ये मेडिकल प्रोफेशनल होते. The officers of the company were housed in individual bungalows inside a large campus. There is a large campus, and in this large campus, the officers of the company, they were housed in a individual bungalows. सगळ्या ऑफिसर्स साठी इंडिव्हिज्युअल बंगलोज दिलेले होते ह्या सगळ्या लार्ज कॅम्पसमध्ये. हा कॅम्पस कसा आहे? लार्ज म्हणजे सगळ्यात मोठ्या कॅम्पसमध्ये इंडिव्हिज्युअल बंगलोजमध्ये सगळे ऑफिसर्स राहत होते. दिस इज अ इंडिव्हिज्युअल बंगलो. इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक बंगल्यांमध्ये सगळे राहत होते. Our house was in a corner of the campus. त्या कॅम्पसच्या एका कॉर्नर मध्ये काय होतं? The house of the writer. House of the writer was in the corner of the campus, and the officers club was adjacent to the boundary wall of our garden. This is the boundary wall of the garden, and the officers club was adjacent to the boundary wall of the garden. हा जो ऑफिसर्स क्लब जो आहे ऍडजेसंट आहे म्हणजे अगदी जवळ होता. कशाचा? बाउंड्री वॉल ऑफ द गार्डन. गार्डनच्या बाउंड्री वॉल जवळ तो अगदी जवळ होता. The campus was luxurious with flowers and green grass. जो कॅम्पस होता तो कसा होता? The officers club was adjacent to the boundary wall of our garden, and the compound was luxurious. The campus was luxurious with green grass. काय दिसतंय इथे? This is a green grass, flowers. आणखीन काय दिसतंय? ग्रीन ग्रास, फ्लॉवर अँड कलरफुल फ्लॉवर्स. इथे आपल्याला काय दिसतात? ते कलरफुल फ्लॉवर्स दिसतात. And there were also a host of tall and majestic trees. पुढे आपल्याला काय दिसतंय? Host of tall and majestic trees. भव्य असे काय दिसतात? ते ट्रीचा एक समूह आपल्याला दिसतोय. या सगळ्यांनी ही काय झालेली होती? पूर्ण कॅम्पस जो काय झाला होता तो लक्झुरियस होता. हाऊ द कॅम्पस वॉज लक्झुरियस? द कॅम्पस वॉज लक्झुरियस विथ ग्रीन ग्रास, colorful flowers, and host of tall and majestic trees. There were also the seasonal also. You can see here in this picture, seasonal vegetables and trees were also there. In the picture, you can see that seasonal vegetables in the kitchen garden. Kitchen garden attracts, and the magnificent trees constantly attracted the squirrels. हे होते स्क्विरल्सला. स्क्विरल्स म्हणजे कळतं ना इथे? खारुटली. अँड मेनी स्पीशीज ऑफ बर्ड्स. आणि वेगवेगळ्या टाईपचे काय येत होते तिथे? मेनी स्पीशीज ऑफ बर्ड्स. वेगवेगळ्या जातींचे पक्षी पण तिथे येत होते. दे कॉन्स्टंटली attracted the squirrels and many species of the birds. At the same time, a group, here you can see, a group of langurs had even made their den in Ashwatha trees. Group of langurs, it had made a den. This is a picture of a den of a langur. राहण्याची जागा आहे लंगूरची. It has also made a den in an Ashwatha. The picture of Ashwatha trees. अश्वत्था म्हणजे आपलं पिंपळाचं झाड. They have made a
den in an ashwatha tree that is nearby. All these things have made had become a part and parcel of our existence and daily life. The writer says that all these things had become the part and parcel of our daily life or existence. या सगळ्या गोष्टी लेखकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेली होती. What we have seen in this first paragraph, that the father of the writer was a medical professional in a private company which is in Raniganj. Raniganj is in a West Bengal. There was an officers club, and the officers club, it was housed in, every officer was living in individual bungalow which was in a large campus. Writer's house was also in the corner of the campus. The officers club was adjacent, it means nearby to the boundary wall of the garden, and the compound was luxurious with so many things. First there was a green grass, secondly there were beautiful flowers, host of tall and majestic trees, and all these and seasonal vegetables were also there. So all these beautiful things and the luxurious campus attracts so many things. It attracts first the squirrel, secondly it attracts the many species of the birds, and thirdly there was also a group of langur who had made a den in a ashwatha tree. पिंपळाच्या झाडात त्याने काय बनवलं होतं, त्यांचं एक den बनवलं होतं. So all these things becomes the part and parcel of the life of the writer. We have seen already these things in the first lesson. Here the different difficult words are given. In the second passage, we will read the second passage first. A small incident on Saturday afternoon left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. It was a few days into the puja vacation. Just like for any other child, the holidays provided an opportunity for me to become engrossed in various magazines and storybooks published specially for children in the festive season. First of all, we will see the difficult words here. Profound. Profound चा अर्थ काय होतो? Deep. Deep म्हणजे काय? अतिशय सखोल असा प्रभाव. त्याला काय म्हणतात? Profound effect असे म्हणतात. Whole new dimension. Whole new dimension म्हणजे काय? अजब एक अजबस असं किमया ज्याला म्हणता येईल आपल्याला. कोणाची किमया ही? वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. ईश्वराच्या परमेश्वराच्या अजब किमयाचा एक न्यू डायमेन्शन होता, अनोखा पैलू ज्याला आपण म्हणता येईल तो येईल. इथे दुसरा शब्द आहे एनग्रॉस्ड इन. एनग्रॉस्ड होणे म्हणजे काय? पूर्णपणे गुंतून जाणे, त्याला एनग्रॉस्ड म्हणता येईल. सो वी विल अंडरस्टँड this part here. A small incident on Saturday afternoon left a profound effect on me. There happened something on Saturday afternoon which left a profound effect, a deep effect on the writer, which unfold means open, which opens before the eyes of the writer the wonder of God's creation, or a whole new dimension of the wonders of God's creation. What happened we can see here. एक छोटाशी घटना घडली सॅटरडे आफ्टरनूनला, ज्यामुळे एक प्रोफाउंड इफेक्ट ज्याला आपण म्हणता येईल, एक खूप खोलवर असा परिणाम कोणाच्या मनावर झाला? रायटरच्या, की ज्यामुळे ईश्वराचा एक अनोखा पैलू, ईश्वराच्या निर्मितीचा एक अनोखा पैलू रायटरच्या लेखकाच्या डोळ्यासमोर उभा राहतो. आणि तो पैलू काय होता बघूया. इट वॉज अ फ्यू डेज इन टू पूजा वेकेशन. पूजा वेकेशन मीन्स आपल्याकडे जसं दिवाळीच्या सुट्ट्या मिळतात तसं वेस्ट बेंगॉलमध्ये काली पूजा ज्याला म्हणता येईल ती सगळ्यात मोठ्या प्रमाणात असते आणि त्या काळात त्यांना सुट्ट्या मिळत असतात. Just like for any other child, the holidays provided an opportunity for me to become engrossed in various magazines and storybooks published specially for children in the festive season. It was few days into puja vacation. Puja vacation ला काही दिवसच बाकी राहिले होते. Just like any other child, the holidays always give an opportunity to be engrossed in various magazines. In holidays, we also read different types of books which are
always published in vacation. So this Puja vacation give an opportunity chance for the writer to read or engross himself in books which were specially published for the children in festive season. We can see here in this through this that it was a पूजा वेकेशन चालू होती. काली पूजाचं चित्र दिसतंय आपल्याला. पूजा वेकेशन मध्ये अशी काहीतरी घटना घडली की ईश्वराच्या निर्मितीचा एक वेगळाच आविष्कार लेखकाला बघायला मिळाला. इट वॉज अ पूजा वेकेशन अँड द राईट टोटली एनग्रॉस्ड इन बुक्स. रायटर जो आपला होता तो एनग्रॉस्ड झाला होता, म्हणजे पूर्ण तल्लीन झाला होता बुक्समध्ये, पुस्तकं वाचण्यासाठी. द बुक्स विच वेअर पब्लिश्ड स्पेशली फॉर द चिल्ड्रन. पण दिवाळी वेकेशन मध्ये काय होतं, दिवाळी अंक निघतात. आपल्याला ही मोठी परंपरा आहे महाराष्ट्राला दिवाळी अंकांची, की सुट्ट्यांमध्ये खूप मोठ्या मोठ्या लेखकांची दिवाळी अंक आपल्याला वाचायला मिळतात. द सेम वे कलकत्तामध्ये सुद्धा पूजा वेकेशन मध्ये अशी छोटी छोटी पुस्तकं काय होत असतात, पब्लिश होत असतात, जी पुस्तकं कुणाला वाचायला मिळत असतात, लहान मुलांना वाचायला मिळत असतात. आणि वाचन हे खूप आनंद देणारं असतं. तर ही जी मॅगझिन्स आणि स्टोरी बुक्स जी असतात फेस्टिव्ह सीझन मध्ये आहेत, तर ती रायटरसाठी एक अनोखा खजाना घेऊन आलेली होती. सो आय होप यू मस्ट हॅव अंडरस्टूड द सेकंड पॅसेज. In the second passage, we have seen that an incident happened on the Saturday evening afternoon. It left a profound effect on the writer. It unfold means revealed means open up before the eyes of the writer a whole new dimension, a new factor of the God's creation. There it was a few days into a puja vacation. Just like any other child, the writer also liked to read the books or the magazine which were particularly published for children in a festival season. So the writer was busy in reading the books. आपण बघितलं की सेकंड पॅराग्राफ मध्ये की एक अशी घटना घडली की ज्या घटनेमुळे रायटरच्या मनावर एक प्रोफाउंड इफेक्ट झाला. प्रोफाउंड म्हणजे खूप डीप इफेक्ट झाला. ईश्वराच्या चैतन्याचा एक वेगळाच रूप त्याला बघायला मिळालं. पूजा वेकेशन होती आपल्याकडे, जशी दिवाळी वेकेशन असते तशी पूजा वेकेशन होती. आणि त्या पूजा वेकेशन मध्ये रायटर आपला मस्तपैकी पुस्तक वाचण्यामध्ये दंग झालेला होता. आणि त्यावेळेला अशी काहीतरी घटना घडतीये की ज्या घटनेमुळे त्याच्यावरती प्रोफाउंड इफेक्ट झाला होता. तो काय होता आपण थर्ड पॅसेज मध्ये बघणार आहोत. आय एम गोइंग टू रीड द थर्ड पॅसेज. आफ्टर अ हार्टी लंच, my parents and my younger sister lay down for an afternoon nap, and I settled down with a storybook. The quiet afternoon presented the perfect backdrop for reading an adventure story. The silence was occasionally broken by the sound of my family snoring, the intermittent chirping of house sparrows, the harsh cawing of a crow, and the shrill call of a kite flying high above the ground. Minutes ticked by. I became deeply absorbed in the book. First, I would like to give you the meaning of the difficult words. हार्टी म्हणजे भरपेट. आफ्टरनून नॅप म्हणजे दुपारची छोटीशी झोप. स्नोरिंग घोरणे, घोरतो ना आपण झोपेमध्ये, त्याला स्नोरिंग म्हणतात. इंटरमिटंट इंटरमिटंट म्हणजे मधून मधून चर्पिंग, चिवचिवाट. श्रील म्हणजे कर्कश. काईट म्हणजे जी पतंग नाही, इथे काईटचा अर्थ काय, घार. डीपली ऍब्सॉर्ब म्हणजे पुन्हा तल्लीन होऊन जाणे, त्याला काय म्हणतात, डीपली ऍब्सॉर्ब. नाउ वी आर गोइंग टू रीड द अंडरस्टँड द सेकंड पार्ट ऑफ द lesson, third part of the lesson, that is the third paragraph. Just look here. after a hearty lunch म्हणजे पूर्ण भरपेट खाणं झाल्यानंतर, my parents and my younger sister lay down for an afternoon nap. His parents and his younger sister, they were laid down for afternoon nap. All were laying down for afternoon nap. And what are they doing? They were snoring. Do you understand the meaning of snoring? Look here, they are snoring म्हणजे ते काय करत आहेत, मोठमोठ्याने घोरतायत सगळेजण. आफ्टरनून नॅप अँड फॅमिली स्नोरिंग. After a hearty lunch, my sister and
younger sister and my parents were lay down for an afternoon nap, and I settled down with a story book. Our writer settled down with a story book. He was reading the stories, and the quiet afternoon presented the perfect backdrop of reading an adventure story. What was he reading? He was reading an adventure story. Writer was reading an adventure story. आपला रायटर जो होता तो ॲडव्हेंचर स्टोरी वाचत होता. ॲडव्हेंचर म्हणजेच साहसी कथा तो वाचत होता. The silence was occasionally broken. तो त्या जो शांतता होती दुपारची, इट वॉज ब्रोकन. कशामुळे ब्रोकन झाला होता? ओकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ फॅमिली स्नोरिंग, जो आपण आधी बघितला. फॅमिली स्नोरिंगमुळे तो सायलेन्स ब्रोक होत होता, म्हणजे तुटत होता. At the same time it was broken by the intermittent chirping of the sparrows. Intermittent म्हटलं मधून मधून जी chirping चालली होती, these are the house sparrows. या house sparrows च्या intermittent chirping मुळे काय होत होता? त्याचा सायलेन्स ब्रोक होता. At the same time the silence was broken by harsh cawing of the crow. Silence कशामुळे ब्रोक होत होता? Harsh cawing of the crow. This is a picture of a crow. What are the crow doing? They were cawing. जोर जोरात ते काय करत होते? Harsh, कर्कश असे आरडाओरडा करत होते. कोण? आपले crow. At the same time there was shrill call of the kite flying high above the ground. This is a picture of the kite. Kite म्हणजे घार. आपला काइट जो आहे तो खूप कर्कश असा कॉल देत होता. हाय अबाव द ग्राउंड. ग्राउंड पासून उंच तो जोरदार काय करत होता? आवाज करत होता. अ मिनिट्स टिक बाय. थोड्या वेळासाठी रायटर डिस्टर्ब झाला. बट अगेन ही डीपली ॲब्सॉर्ब्ड इन द बुक. पण पुन्हा तो कशामध्ये तल्लीन झाला? पुस्तकामध्ये तल्लीन झाला. काय बघितलं आपण ह्या लास्ट थर्ड पॅरेग्राफ मध्ये? द थर्ड पॅरेग्राफ वी हॅव सीन दॅट after a hearty lunch, the parents and the younger sister of the writer were laid down for the afternoon nap, and she was deeply engrossed himself in the book, because this was a quiet afternoon and it gave him the perfect backdrop of reading the adventure story. He was reading an adventure story, but he was disturbed by three things. The first, he was disturbed by the family snoring. Secondly, he was disturbed by the intermittent chirping of the house sparrows. Thirdly, he was disturbed by the harsh cawing of the crows. And lastly, he was disturbed by the shrill call of the kite flying high above the ground. But the writer was so much interested in the book that he was little bit disturbed. Just minute ticked by, but again he himself totally absorbed himself in the book. So आपण आतापर्यंत बघितलं की ह्या पॅरेग्राफ मध्ये रायटरची फॅमिली जी आहे ती मस्त भरपेट खाणं खाल्ल्यानंतर, सुट्टीचे दिवस होते, खाल्ल्यानंतर मस्त झोपलेले आहेत दुपारच्या झोपेसाठी, आणि रायटर मात्र चांगला वाचक असल्यामुळे तो शांततेने एक पुस्तक घेऊन बसला. ॲडव्हेंचर स्टोरीचं. ॲडव्हेंचर स्टोरी म्हणजे साहस कथेचं पुस्तक घेऊन बसला, आणि त्या साहस कथेच्या पुस्तकामध्ये त्याने स्वतःला पूर्णपणे काय करून घेतलं होतं? ॲब्सॉर्ब करून घेतलं होतं. पण तो मध्ये मध्ये तो डिस्टर्ब होत होता. कशामुळे डिस्टर्ब होता? तर त्याला मधूनच हाऊस स्पॅरो म्हणजे आपल्या चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू येत होता. कुठेतरी कावळे कावकाव करत होते कर्कशपणे. मध्येच त्याच्या फॅमिली स्नोरिंग ऐकू येत होती. घोरण्याचा जोरदार आवाज चाललेला होता, आणि आपली ही जी काही घार दिसते चित्रामध्ये, ती घार वरती आकाशामध्ये जोरदार कर्कश असं ओरडत होती. पण रायटर मात्र थोड्या वेळासाठीच डिस्टर्ब झाला. मिनिट टिक बाय. अगेन ही हिमसेल्फ ॲब्सॉर्ब्ड हिमसेल्फ इन द बुक. त्याने स्वतःला पुन्हा कशामध्ये ॲब्सॉर्ब करून टाकलं? पुस्तकामध्ये ॲब्सॉर्ब केलं. यापुढे काय होतंय आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत जर डिफिकल्टी काही आली असेल तर तुम्ही पर्सनली विचारू शकता. ओके, अंटिल देन, थँक्यू.